गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026 मधील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी अंगारक योग येणे हे अतिशय शुभ मानले जाते. अगदी वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्याही संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य होत नसेल तर फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला 21 संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. त्यामुळे जर तुम्हाला उद्या शक्य असेल तर आवर्जून उपवास व्रत करायचे आहे. आणि जर उपवास व्रत करणे शक्य नसेल तर फक्त गणपती बाप्पाची पूजा सेवा मनोभावे केली तरी पण चालेल. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचं मानलं जातं. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. अबालवृद्धांचे आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रते करतात. त्यापैकी संकष्ट चतुर्थीमधील अंगारकी संकष्ट चतुर्थी हे सर्वात महत्त्वाचं व्रत मानलं जातं. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भरद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. तसेच जो पण अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल तसेच बाप्पाची पूजा सेवा या दिवशी करेल तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील, असे गणपती बाप्पाने वरदान दिले. अमंगल समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल तसेच त्यासोबत कच्चं दूध, चिमूटभर हळद टाकून आपण अंघोळ करायची आहे. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. अंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या, लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त आपण काळा रंग वर्ज्य करायचा आहे. आता ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे, तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा सेवा करायचीच आहे. तुमच्या इथे जिथे जवळपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता किंवा घरी पूजा सेवा केली तरी पण चालेल. तर आपल्याला एका झाडाच्या पानाचा उपाय करायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याला घरामध्ये या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे. चौमुखी दिवा का प्रज्वलित केला जातो तर चारही बाजूने येणारे संकटे दूर व्हावे यासाठी चौमुखी दिवा प्रज्वलित केला जातो. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण कराव्या आणि त्यावरती आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. कणकेचा चौमुखी दिवा ठेवावा. त्यामध्ये 4 वाती टाकायच्या आहे. त्यासोबत त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकू शकता. त्या वातीनं हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील फूल व्हायचं आहे.
त्यानंतर आता भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना या दिवशी ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः किंवा गणपती अथर्वशीतचं पठण करायचं आहे किंवा मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर या दिवशी मुलांना तुम्ही आवर्जून या सेवा करायला सांगायचे आहे. यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होत असते. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करावं आणि थोडंसं पाणी मुलांना देखील द्यावं. तसेच थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये शिंपडावं. यामुळे घरामधील नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते. आता बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे. मग 21 दुर्वाची जोडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल तर या सर्व वस्तू आपण या दिवशी गणपती बाप्पाला आवर्जून अर्पण कराव्या. आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला जास्वंदीचं पान घ्यायचं आहे. आता जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. जास्वंदीचं हिरवं पान घ्यायचं आहे. अगदी खराब झालेलं पान असेल किंवा अगदी त्याला मध्ये होल छिद्र असेल तर असं पान घ्यायचं नाही. आपण व्यवस्थित जास्वंदीचं पान घ्यायचं आहे. आता अगदी तुम्ही या दिवशी तोडून आणलं किंवा अगोदरच्या दिवशी जरी घरामध्ये तोडून आणलं तरी पण चालेल. जास्वंदीचं पान तोडत असताना आपण 21 दुर्वाची जोडी देखील आपण घरी आणायची आहे किंवा अगदी जास्वंदीच्या पानाची जी काही काडी असते तर ती काडी देखील तुम्ही घेऊ शकता. आता जास्वंदीचं पान घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिंदूर घ्यायचा आहे. सिंदूर नसेल तर आपण कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि त्या ओल्या कुंकवाने आपण त्या जास्वंदीच्या पानावरती आपली इच्छा, मनोकामना लिहायची आहे. मग आता कोणतीही इच्छा असो, संतती प्राप्ती होत नसेल तर तुम्ही संतती लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर नोकरी लिहिलं तरी पण चालेल किंवा आपण मेहनत तर करतो पण घरामध्ये पैसा येत नाही, खूप कर्ज झालेलं आहे, काही केल्या फिटत नाही, पैसा येण्याचे मार्ग मिळत नाही तर अशा वेळेस पैसा असं लिहिलं तरी पण चालेल. धनप्राप्ती लिहू शकता. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती शॉर्टकटमध्ये आपण त्या जास्वंदीच्या पानावरती कुंकवाने लिहायची आहे. मग अगदी तुम्ही दुर्वाच्या काडीने देखील लिहू शकता किंवा जास्वंदीच्या काडीने जरी आपली इच्छा, मनोकामना त्या जास्वंदीच्या पानावरती लिहिली तरी पण चालेल. त्यानंतर आता आपल्याला 21 दुर्वाची जोडी घ्यायची आहे आणि ही 21 दुर्वाची जोडी जिथे आपण इच्छा लिहिलेली आहे तर तिथे आपण अर्पण करायचे आहे. त्यासोबत हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. धूप, दीप देखील दाखवायचा आहे. आता लाल रंगाचा कपडा असेल तर लाल रंगाच्या कपड्यावरती आपण हे जास्वंदीचं पान ठेवायचं आहे. आता जास्वंदीचं पान 21 दुर्वाची जोडी आपण एकत्र करायची आहे. अगदी तुम्ही दोऱ्याने देखील बांधू शकता किंवा अगदी तशीच आपण हातामध्ये घेतली तरी पण चालेल. आता जास्वंदीचं पान 21 दुर्वाची जोडी आपण हातामध्ये घेतल्यानंतर आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करावा. आपल्याला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण हा मंत्र म्हणायचाच आहे. त्यासोबत गणपती अथर्वशीतचं पठण या दिवशी करावं आणि अंगारकी चतुर्थीची कथा देखील आपण या दिवशी आवर्जून ऐकायचीच आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपली इच्छा, मनोकामना गणपती बाप्पाला सांगायची आहे. आता जी काही पानावरती इच्छा लिहिलेली आहे तर तीच इच्छा तुम्ही गणपती बाप्पासमोर व्यक्त करायची आहे. संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही, विवाह जुळून येत नाही, जे लिहिलेलं आहे तर तीच इच्छा गणपती बाप्पासमोर व्यक्त करावी. आता आपली इच्छा, मनोकामना बोलून झाल्यानंतर ते जास्वंदीचं पान 21 दुर्वाची जोडी आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये देखील बांधून ठेवू शकता. तिथे आपण अर्पण केल्यानंतर आता ही जास्वंदीचं पान 21 दुर्वाची जोडी आपल्याला दिवसभर तिथेच राहून द्यायची आहे. त्यानंतर सायंकाळी, संध्याकाळी जास्वंदीचं पान 21 दुर्वाची जोडी उचलायची आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. आता गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या इथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा अगदी भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो तर तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पाचा फोटो हा आपल्याला बघायला मिळतोच. तर तिथे आपण गणपती बाप्पाला हे जास्वंदीचं पान 21 दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे. आता तिथे अर्पण करत असताना आपण जी काही पानावरती इच्छा लिहिलेली आहे तर ती इच्छा देखील तिथे व्यक्त करायची आहे आणि ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत ही 21 दुर्वाची जोडी जास्वंदीचं पान आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. यामुळे आपली कितीही
कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असे म्हणतात. त्यासोबत आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल कुणालाही सांगायचं नाही. शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल. भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. आता यानंतर आपला डावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे. उजवा हात हा बाप्पाच्या कानावरती लावायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. त्यामुळे अगोदर आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे. कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता. आपली कोणतीही इच्छा असो तर ती इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.